राधे राधे. कशात सगळे? संध्याकाळचं चहा-पाणी वगैरे झालं. 6 वाजता दिवाबत्ती झाली की लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. पालक मेथी छानपैकी निवडून घेऊन त्याला धुवून चिरून घेतलं होतं. पराठे करायचा विचार होता तर लगेच पराठे करायचे म्हणून ठेचा करून घेतला होता हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण टाकून आणि त्यासोबत पराठ्यासोबत खाण्यासाठी दही टाकून, शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून चटणी करून घेतली. आता या पिठामध्ये मी गव्हाचं पीठ, थोडंसं बाजरीचं पीठ आणि बेसन घेतलं. थोडासा ओवा, मीठ, हळद टाकून त्याला एकजीव करायला घेतलं होतं. लगेच जे पालक आणि मेथी चिरून घेतली त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि पाणी थोडं-थोडं टाकून उंडा असा चुरून घेतला होता. आता आमच्या इथे पालकचे गरमागरम पराठे केले की सगळे माझ्या आवडीने खातात आणि स्पेशली माझ्या मोठ्या बाईला आता गौरीला पालक, मेथी कोणताही प्रकारचा पराठा द्या ती आवडीने खाते. कणिक मळणं झालं की त्याला तेल वगैरे लावलं आणि 5-10 मिनिटं ठेवून दिलं. आता 5-10 मिनिट ठेवल्यानंतर लगेच माझ्या बाईचा आवाज आला, "तुझं झालं असेल तर चल माझा अभ्यास घे." आता अभ्यास घेताना तर माझ्या बाईजवळ बसावंच लागतं. आता तिचा अभ्यास कमी पण माझा जास्त अभ्यास होतो. त्यात सांगून माझं डोकं दुखतं. लेकरांचा अभ्यासही घेतला की आपल्यालाही समजतं की आपले लेकरं काय करतात आणि काय नाही. तशी माझी बाई हुशार आहे म्हणा. प्रत्येक गोष्ट शाळेमध्ये सांगितली की आवडीने आणि व्यवस्थित करते. बाईचा अभ्यास वगैरे करून झाला की लगेच दूध गरम करायला ठेवलं होतं. आता दूध दूध वर उड्या मारता येते की काय हे पाहण्यासाठी त्या जवळच उभं राहावं लागतं. दूध वगैरे गरम झालं की लगेच गरमागरम पराठे करायला घेतले. तर पराठे करताना असं होतं कितीही तेल कमी म्हटलं की माझ्यानं तेल भाजीमध्ये आणि पराठ्याला जास्तच लागतं. आता रोज स्वयंपाक करताना मला सासूबाईचे बोलणे हे खावेच लागतात. कारण की सगळे सासूबाई आणि आहो यांना तेल कमी हवं असतं आणि माझ्यानं तेल जास्त पडतं. तुमचंही असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. पराठे वगैरे सगळे झाले. आई आणि बाबा दोघं गरमागरम जेवायला बसले होते. थोडासा भात सकाळचा त्याला खालीवरी करून घेतलं. असा सकाळचा भात उरलेला असला थोडासा तडका मारून खालीवरी केला की मला खायला खूप आवडतो. मग स्वयंपाक झाला की लगेच पहिले गॅस ओटा पुसून घेत. जोपर्यंत गॅस ओटा पुसत नाही मला काही माझं काम झाल्यासारखं काही वाटत नाही. गॅस ओटा पुसून घेतला, जेवायला बसली होती, जेवण करून घेतलं. असं होतं मग संध्याकाळचं रुटीन. कसं वाटलं नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. टाटा, बाय बाय, राधे राधे.